गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचा एल्गार, स्टेशन चौकात चूल पेटवून आंदोलन, दरवाढ रद्द न केल्यास तीव्र लढ्याचा इशारा. घरगुती गॅस सिलेंडरच्या सतत वाढत असलेल्या दराविरोधात काँग्रेस आयच्या सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या गॅस दराचा मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, सेवादल व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात चूल पेटवून निषेध व्यक्त केला आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याशिवाय गॅस दरवाढीचा परिणाम रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायावरही होत असून अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, संजय मेंढे, फिरोज पठाण, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, मानसिंग शिंदे, नामदेव चव्हाण, शाहबाज नायकवडी, हाजी अख्तर, भाई अख्तर, धनराज सातपुते, योगेश जाधव, अंजली जाधव, अश्विनी कदम, आशाताई पाटील, चंद्रकला कुलकर्णी, प्रवीण मंडले, विशाल पडळकर, रहीम हट्टीवाले, नामदेव कस्तुरे, प्रतापराव चव्हाण, शाहनवाज फकीर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करत गॅस दरवाढ रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. शहरातल्या आणि राज्यातल्या सरकारनं जो अन्यायकारक डिझेलवाढ आणि दरवाढ केला आहे, ते म्हणतात की जागतिक याच्यात युद्ध चालू आहे. युद्धाच्या अगोदर 3 महिने वातावरण चालू असताना सुद्धा कुठलेही नियोजन केलेलं नाही. कोणत्याही प्रकारचं काम नियोजन न करता त्यांनी देशाला आणि डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्यांना फायदा होण्यासाठी दरवाढ केलेली आहे. दरवाढ करत असताना ज्यावेळेला 400 रुपये दर होता त्यावेळेला ह्या स्मृती इराणी आणि भाजपच्या नेत्यांनी डोकर गॅस घेऊन नाचले होते. आज 1000 रुपयेपर्यंत गेला तरी त्यांचं कुठं हे करण्याचे प्रयत्न हे केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला हे दरवाढ दाबून करतात. कुठल्याही परिस्थिती हे होणार नाही. यावेळेला जर दरवाढ झाले तर आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर. आज काय केलं? आज निर्देशने केले आहेत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला. गेली 10-15 वर्ष ह्या देशावर भाजपचं सरकार आहे आणि या भाजपच्या कारकिर्दीमध्ये यांच्या चुकीच्या धोरणामुळं आज जनता वेटिंग करली जात आहे आणि आज हे गॅस दर किंवा गॅस शॉर्टिंग होणे याला फक्त कारणीभूत भाजप सरकार आहे, मोदींचं धोरण आहे. आणि ह्या विरोधात आज आम्ही शहर जिल्हा अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये चूल मांडून आंदोलन केले. कारण आम्हाला जगाला देशाला दाखवायचं आहे की मोदींच्या चुकीच्या धोरणामुळं गॅसपासनं देश हा चुलीकडे चाललेला आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि मोदींना जाग आली पाहिजे, ह्यासाठी हे आंदोलन होतं. आणि ह्यातनं सुद्धा मोदींना जर का जाग येत नसेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू. 13-14 वर्ष झालं मोदी सरकारचं राज्य चालू आहे आणि या राज्यामध्ये अतिशय सामान्य जनतेचं, महिलांचं शोषण होत आहे. आज उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी महिलांना गॅस देतो ह्या आमिष दाखवून मतं घेतली, पण आज त्या गॅसला म्हणजे गॅस पेटवण्यासाठी जो गॅस पुरवला जातो तो मात्र 1000च्या वर घालवलेला आहे. फुकट गॅस देण्याचं आम्हीच दाखवलं महिलांना आणि घरोघरी ती आता भांडी तशीच पडून आहेत आणि त्याचा काही उपयोग होत नाही. लाडकी बहीण एक योजनेचं आम्हीच दाखवलं, पण ह्या 1500 मध्येच हे सरकार आता वेगवेगळ्या मार्गाने महिलांचं शोषण करतात, पैसे वसूल करायला लागलेले आहेत. आज आम्हाला महिलांना लाडकी बहीण योजना नको आहे, तर आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, आमच्या भावंडांना नोकऱ्या पाहिजेत, आमची घरं चालली पाहिजेत. आज महिलांना 1500 रुपये द्यायचं आणि त्यांच्याकडून 5000 रुपये वसूल करायचं हे सरकारचं धोरण आहे, अतिशय चुकीचं आहे आणि आम्हाला नको आहे. आम्ही अशा सरकारला, अशा योजनेला, लाडक्या बहीण योजनेवरती धिक्कार करतो.
आणि जो गॅस वाढवलेला आहे तो गॅस आता वाढला नाही पाहिजे आणि त्यावरती जर गॅस वाढला आणि इथून पुढे जर गॅस वाढला तर आम्ही तीव्र आंदोलन करून सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवू. आज आम्ही इथं स्टेशन चौकामध्ये चूल पेटवून एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे. पण सरकारने ह्यावरती विचार नाही केला तर आम्ही हे आंदोलन पूर्ण करणार आहे. एवढं सरकारला विचार